जय मराडे यांच्याकडून खानव टीमच्या प्रत्येक गोलंदाजासाठी म्हणजे प्रति विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता P1चं षटक घेऊन गौरव. गौरवचा पहिला लोअर फुल टॉस, पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न बरोबर पाडवरती आदळलाय. पंचांचा फिंगर अप झालाय आणि पहिल्याच बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट. LBW फलंदाज रितेश होईल बाद. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय फलंदाज रितेश इथून मात्र परततोय. जीवन 11 पाली हा संघ सन्माननीय संतोषजी जोरकर साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. या साहेब आपला देखील सन्मान. चला बॅटर आपण बाहेर या लगेच. चला पंचांची इतका उशीर उद्जत घालूच नका, कारण की पंचांचा डिसिजन जो अंतिम राहणार आहे. पंच अगदी आपण पाहताय लाईन पिचिंग या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मात्र डिसिजन आपल्या समोर ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर अगदी आपण पाहताना एस्टनच्या समोर सापडला तो मात्र रितेश, आणि इथून मात्र 0 या धावसंख्येवरती तो इथून परततो. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहता फलंदाज साहिल. चांगला बॉल, वेगवान बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. अगदी आपण पाहताय बाउन्स असं वाटलं होतं, अपेक्षा होती फलंदाज साहिलला, परंतु पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बरोबर अगदी जमिनीला समांतर समरण डिलिव्हरी आपल्याला इथून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी गौरवची P1च्या षटकामध्ये आपण पाहता, ज्यानं मात्र पहिली विकेट ज्या पहिल्या बॉलवर त्याने कमवली आहे. लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केला, अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट कडे. तिथे मात्र डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळतात. तोपर्यंत धाव आली आहे ती सिंगल धाब्यानं आपण पाहता धाव फलक या ठिकाणी अकाउंट ओपन होत आहे. ते मात्र बॅटिंग करणाऱ्या जीवन 11 पाली टीमचं. खऱ्या अर्थानं आजचे बर्थडे बॉय आमचे रितेशजी कांबळे साहेब यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती या. एक चांगली मॅच, चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळी स्केअर करायचं होता, परंतु व्यवस्थित कनेक्शन नाहीये. तीनही फुलटॉस बॉल आलेत आणि पहिला फुलटॉस वरती विकेट्स आली रितेशची. तर नंतर अगदी आपण पाहता लोअर फुलटॉस वरती सिंगल आली आणि पुन्हा एकदा फुलटॉस आला तो फलंदाज सोहेल. सोहिलसाठी आणि त्याच्या बॅटमधून देखील सिंगल. धावसंख्या 2. ऑन साईडला टर्न केला, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, फिल्डर आलेत मिड विकेट वरून वेगानं काऊ कॉर्नर पर्यंत बॉलला फील्ड करून फेकी करतील तोपर्यंत धाव येते ती सिंगल. आणि या सिंगलनं एकंदरीतच धावसंख्या जीवन 11 पाली टीमची आपण पाहू शकता ती मात्र 1-3. थोडीशी शांत संयमी सुरुवात आपल्याला इथून पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती विकेट आले, तो दबाव तर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. कट केलाय, गॅप शोधली आहे, बॉल सरळ चाललाय डीप बॉकवर्ड पॉइंट सीमा पार. धावा मिळतील 4. सोहेलच्या बॅटमधून आला हा चौकार. संदेशजी कांबळे साहेब आपण मुख्य मंचावरती या. संदेश कांबळे साहेब, आज रितेशजी कांबळे साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस आपण या मुख्य मंचावरती सेलिब्रेट करतोय. संदेश कांबळे यांचे मोठे बंधू मयूर आणि संघर्ष मित्रमंडळाचे सर्व आमचे सहकारी, सर्व कार्यकर्ते, या सर्वांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती या, कारण की आपण या ठिकाणी रितेशजी कांबळे साहेबांचा वाढदिवस या मुख्य मंचावरती सेलिब्रेट करतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जीवन 11 पाली टीमची ती मात्र 7 धावा धावफलकावरती. सोहेल आणि त्याच्या साथीने साहिल एस फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय तो मात्र पाली टीमचा. आणि आता गोलंदाजी मार्कवरती आला तो गोलंदाज भावेश. रितेशजी कांबळे साहेबांचा वाढदिवस आणि कदाचित त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य या स्पर्धेला लाभलं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व पहिलं या स्पर्धेचं देखणं दर्जेदार नेटकचं सुंदर असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पहिलं पर्व आहे या स्पर्धेचं. परंतु कोणत्याही क्षणी पाहता असं वाटतच नाहीये की पहिलं पर्व असावं. इतकी चांगली स्पर्धा, या स्पर्धेमध्ये कोणतीही कमी गेले 5ही रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही. इतकी छान स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओ इथे देखील फुल टॉस होता. बाटर बीट, एसटी रक्षक बीट, बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप चौकार बाईटच्या स्वरूपामध्ये. डीजे डीजे ऑपरेटर साहिल, नयन, भाविक कोणीतरी या. डीजे ऑपरेटर बर्थडेचं सॉन्ग एक. ओ इथे देखील अगदी आपण पाहता बादची खेळा घेतले, पंचांनी नो बॉल दिलाय. बॉल सरळ चाललाय लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप आणखीन एक चौकार. सतरा धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये तो स्ट्रगल चालू होता, धावा होतच नव्हता, विकेट आली होती. पहिल्याच बॉलवरती रितेश बाद झाला होता आणि त्याच्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये ओ यावेळी बादची कडा घेतली, पाठीमागे शॉट फाईन लेगला पकडली एक कॅच. परंतु बॉल अगदी जर पाहिलं तर मात्र फ्रीटचा पाहायला मिळतो. त्याच्यामुळे कॅच घेऊन देखील अगदी फरक पडणारच नाहीये, कारण की विकेट्स मिळणारच नाहीये. फ्रीटचा बॉल आहे, साईक रोटेशन होतीये, सिंगल धाव तर इथून पाहायला मिळते. सिंगलला धावफलक एकूण या सिंगलनं धावफलक 18 आपल्याला पाहायला मिळतं. या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल 11 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज भावेशनं. थोडेसे कान मंत्र देतात कॅप्टन देखील आपण पाहता, कारण की 2 खऱ्या अर्थानं ते चौकार आले, ते महत्वपूर्ण होते जीवन 11 पाली टीमसाठी. ऑन साईडला टर्न केला, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. एक तर कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न होईल का? परंतु इथे एकच धाब्यावरती समाधान मानावं लागतं. एका धाब्यानंतर धावफलक अगदी आपण पाहता ते 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक चालू आहे बाबेचं. पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर बाबेश आला आणि बाबेच्या विरोधामध्ये ते आक्रमण पाहायला मिळालं. एक खराब बॉल आला, नो बॉल, त्याच्यावरती चौकार आला. एक बाईकच्या स्वरूपामध्ये चौकार पाहायला मिळाला. जिथे धाबा येत नव्हता तिथे धाबा यायला सुरुवात. फुलालेंचा बॉल अगदी आपण पाहताय पुढ्यामध्ये टाकला होता, समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅटन बॉलचा संपर्क झालाच नाहीये. डॉट बॉल जरूर इथून पाहायला मिळतो. आणि या षटकातील जर पाहिलं तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये ते 19. ओ पुन्हा एकदा फुल टॉस समोर लॉंग ऑन कडे, बॉल एक टप्पा घेत सीमा पार चौकार.
फलकावरती पाहायला मिळतात जीवन 11 पाली टीमच्या. खानाव टीमच्या विरोधामध्ये आपण पाहता पहिलं षटक जे खऱ्या अर्थानं खूप अप्रतिम पाहायला मिळालं होतं. गौरवचं त्यानं दावा खर्च केल्या होत्या अवघ्या 7 एक विकेट देखील त्याने मिळवली होती आणि आता मात्र भावेश थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतोय सेकंड ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा लोअर फुल टच बॉल ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये फिल्डर तोपर्यंत फक्त एकच धाव येते आणि या एका धावेनं आता धावफलक इथून पाहायला मिळेल ते मात्र 24. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा धावफलकावरती आहेत आणि आता षटक क्रमांक समाप्त झालाय. पाण्याची आवश्यकता असेल तर पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. तोपर्यंत जाऊया आपण इकडे मात्र रितेशजी कांबळे साहेबांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन या मुख्य मंचावरती केलं जात आहे. नक्कीच रितेशजी कांबळे साहेबांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन मात्र या ठिकाणी केलं जाणार आहे. संदेशजी कांबळे साहेबांचे मोठे बंधू आणि आज या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या वाढदिवसाचा योग आलाय. खरं तर मी म्हणेन की जो पाऊस पडला होता दुसऱ्या दिवशी त्याचं कारण हेच होतं की रितेशजी कांबळे यांच्या वाढदिवसाचं निमित्त असावं या स्पर्धेच्या शेवटच्या रात्रीमध्ये. जर तो अवकाळी पाऊस पडला नसता तर कदाचित आजचा दिवस कालच आपण खेळवला असता, स्पर्धा संपली पण असती. परंतु सगळ्यांना हेच मान्य होतं की शेवटच्या दिवशी जेव्हा रितेश कांबळे साहेबांचा वाढदिवस आहे तेव्हा स्पर्धा Hello check, hello check. Hello check, hello check. Hello check, hello check. Hello check. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय गोलंदाज मच्छिंद्र यांच्याकडून. मच्छिंद्र यांच्या विकेट हॅट्रिकसाठी सूरज साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मच्छिंद्र जे गोलंदाजी मार्कवरती आहेत त्यांच्यासाठी सूरज साहेबांकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहता. सॅकिंग एंडवरती फलंदाज साहिल ऑन साईडला केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये चाललाय. फिल्डर आहे थोडंसं फंबल तर झालंय परंतु धाव फक्त सिंगलच मिळेल, एकापेक्षा जास्त नाहीये. सिंगलनं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचताय ते अगदी 26 जावा धावफलकावरती आलात. एक चांगलं क्रिकेट आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल कारण की आजच्या रात्रीमध्ये संपूर्ण रायगडामधून संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. जिथे आपण पाहता खानाव आणि त्यांच्या विरोधामध्ये जीवन 11 पाली, त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं कर्जत विभागामधून भैरवनाथ सांडशे आणि त्याच्या विरोधामध्ये जय हनुमान सेकंड चिंचवली अशी मॅच नेक्स्ट आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आपण या ठिकाणी रेडी राहायचं आहे. आपण रिपोर्टिंग करायचे. सांडशे आणि त्यांच्या विरोधामध्ये चिंचोली.
चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, आज फायनल रात्र आहे. ओसांगला बॉल अगदी आपण पाहिलं ना तर थोडासा ओपिश होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बाडन बॉलचा तो संपर्क झालाच नाहीये आणि तिथून अगदी जर पाहायला गेलं तर फक्त सिंगलला जाव पाहायला मिळते आणि या सिंगलनं धावफलक अगदी 28 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला टर्न केला, बॉलला सरळ पाठवलं होतं परंतु फिल्डर अप्रतिम कामगिरी करतात. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स पहा, बॉलला अगदी आतमध्ये ढकललं, रनआउटची संधी आणि ती देखील मिस झाली आहे. काय फिल्डिंग केली आहे डीप मध्ये स्क्वेअर लेगला, अप्रतिम फिल्डिंग. फिल्डिंगचा स्टँडर्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्वतःला सेट केलं पूर्णपणे, अगदी आपण पाहता हवेमध्ये धाव मिळेल ती फक्त सिंगल. ऑन साइडला टर्न केलाय, यावेळी ताकद जनरेट झाली आहे, बॉल सरळ चाललाय डीप स्क्वेअर सीमा पार, साहिलच्या बॅट मधून आलाय हा षटकार. नंतर ज्यांचं नाव सर्वप्रथम खऱ्या अर्थानं आपल्याला नेहमी पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं, ते महाराष्ट्र पोलीस कर्जत अजयजी शिर्के साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर देवा अकॅडमीचे सर्वा देवा चव्हाण सर देखील या ठिकाणी उपस्थित असतील. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील या मंचावरती उपस्थित व्हायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. धावसंख्या एकंदरीतच पाहायला मिळतीये 36 जावा. ओ यावेळी समोर केल्या लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील 6. सोहिलच्या बॅट मधून आला हा षटकार. पण पाली टीमच्या आपण पाहताय खानाव टीमच्या विरोधामध्ये जिथे पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या नव्हत्या त्या 7च धाबा होत्या. इकॉनॉमिकल षटक होतं, अगदी आपण पाहू शकता. असं वाटलं होतं तर नंतर मात्र कमीत कमी धावसंख्येवरती रोखलं जाईल की काय, परंतु त्याच्यानंतर जी पार्टनरशिप झाली सोहेल आणि साहिल मध्ये ही जबरदस्त पाहायला मिळाली. आणि त्या धावसंख्या 42 धावा धावफलकावरती आहेत. ओ यावेळी ऑन साइडला टर्न केला, बॉल चालला लॉंग ऑन सीमा पार, मिळतील धावा 6. आणखीन एकाला सोहिलच्या बॅट मधून षटकार.
घेतली आहे ती 48 धावा धावफलकावरती. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक्सलेटरवरती पाय ठेवलाय, वेगानं चालली आहे धावा, वेगानं इथून मात्र बनवत असताना आपल्या टीमसाठी पार्टनरशिप बिल्डअप झाली. आणि हे खऱ्या अर्थानं फार गरजेचं असतं. ज्यावेळी विकेट्स येत असतात त्यावेळी पार्टनरशिप जर का मात्र बिल्डअप झाली तर एक मोठी धावसंख्या आपल्याला नेहमी पाहायला मिळते. आणि ती धावसंख्या आपण पाहताय. ओ पुन्हा एकदा हेलिकॉप्टर, परंतु बरोबर फिल्डरच्या हातामध्ये पकडली एक कॅच. दुसरा आदरा मिळतोय जीवन 11 पाली टीमला. फलंदाज सोहिल इथून होईल बाद. मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. 2 षटकार जर सलगचे आले तर सचिनजी बैलमारे यांच्याकडून आपण पाहताय तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. सचिन बैलमारे खऱ्या अर्थानं आपण पाहताय बरेचसे संघ पुरस्कृत करत असतात आणि हा संघ देखील त्यांनी पुरस्कृत केला. जीवन 11 पाली यावेळी समोर खेळलाय, बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, ठोकलाय षटकार. फलंदाज चैतन्यला 54 धावा धावफलकावरती आहेत. ओ यावेळी खोलामध्ये टाकला होता. बॉटम हँडचा चांगला वापर केला, फील्डकडनं चुकी झाली आहे, बॉल सरळ चाललाय वाईडिश लॉंग ऑन सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय चौकार. शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि या चौकारानंतर धावसंख्या एकंदरीतच पाहायला मिळतीये ती मात्र 58 धावा झाल्यात जीवन 11 पाली टीमच्या. आणि 59 धावसंख्येची आवश्यकता आहे ती आता मात्र खानाव टीमला. 59 धावसंख्येची आवश्यकता. तोपर्यंत जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे, जिथे मात्र एकीकडे तुम्ही पाहणार आहात सांडशी आणि त्यांच्या विरोधामध्ये ती मात्र सेकंड चिंचवली अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचंय. कोणता वेळ घेऊ नका, इनिंग ब्रेकमध्येच टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. एकीकडे तुम्ही पाहणार आहात सांडशी जो कर्जत विभागामधून आज संघ इथे खेळण्यासाठी आला आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय सेकंड चिंचवली अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये.
चला टॉस या ठिकाणी आपण करतोय. संतोषजी जोरकर साहेबांच्या शुभ हस्ते करूया आपण नेक्स्ट मॅचचा टॉस. या संतोषजी जोरकर साहेब आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. संतोषजी जोरकर यांच्या शुभ हस्ते हे घ्या, टॉस घ्या. एकोणसाठ धावसंख्येचं मोठं डोंगर, मोठं लक्ष ठेवलं आहे ते जीवन 11 पाली टीमनं कानाव टीमच्या विरोधामध्ये. 24 बॉल 59 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे तशी सुरुवात करावी लागेल. अगदी सुरुवातीच्या षटकापासूनच आक्रमण करावं लागेल. आक्रमण हे बचाव आहे आता खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या कानाव टीमसाठी, कारण की इथून 24 मध्ये 59 धावसंख्येची आवश्यकता आहे. सांची टीमनं टॉस जिंकलाय आणि त्यांचा डिसिजन फिल्डिंग, ओके फिल्डिंग करण्याचा डिसिजन आहे, म्हणजे बॅटिंग करायची आहे ती शेकिन चिंचोली टीमला. गोलंदाजी मार्कवरती सोहिल. सलामीचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऑन स्ट्राईक आपण पाहताय गौरव आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकता फलंदाज रुपेश. हे सलामीचे दोनही फलंदाज आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत 59 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. गौरवनं गोलंदाजी अगदी आपण पाहिलं ना तर जबरदस्त केली होती. ज्या गौरवनं फक्त 7च धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. विकेट्स पहिल्या बॉलवरती मिळवली होती रितेशची. त्यांना चांगलं मोमेंटम, खऱ्या अर्थानं चांगला स्टार्ट गोलंदाजी करत असताना आपल्या टीमला मिळवून दिलं होतं. परंतु त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहताय गोलंदाजांवरती आक्रमण झालं येणाऱ्या 3 षटकांमध्ये आणि 59 धावसंख्येचं मोठं लक्ष आता मात्र त्यांच्या समोर आहे. परंतु आता इथून या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, तो केला जाईल की मात्र त्या बचाव केला जातील हे देखील पाहावं लागेल. जास्त वेळ घेऊ नका हे तर मात्र प्रत्येक वेळी सांगणं असेल, कारण की आज फायनल रात्र आहे या स्पर्धेची. त्याच्यामुळे वेळ आपल्याकडे अजिबात नाही आहे. वेळेच्या आतमध्ये मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत, कारण की मॅचेस या नाईटच्या आहेत. त्याच्यामुळे नाईटच्या आतमध्येच अगदी प्रकाश ज्योतातील मॅचेस या त्याच वेळी. ओ पहिलाच बॉल स्वीप करत असताना बॉलला सरळ पाठवलाय लॉंग लेग सीमा पार. पहिल्या बॉलवरती आलाय फलंदाज गौरवच्या पाठमधून हा पहिला चौकार. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील देखील केली जाते. बॉल अगदी पाडवरती आदळला, परंतु पंचांनी इम्पॅक्ट चेक केलं, लाईन चेक केली, पिचिंग चेक केली आणि त्याच्यानंतर सांगतात लक्ष 58च आहे. 58 धावसंख्येचं लक्ष आहे. थोडंसं करेक्शन होतं, ते करेक्शन झाल्यानंतर 58 धावसंख्येचं लक्ष आहे. कॅनाव टीम 57 झाल्यात, 58चं लक्ष आहे. नाही 57 झाल्यात, 58चं लक्ष आहे. थोडंसं करेक्शन होतं ते आपण लगेच केलं, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 58चं लक्ष आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला गौरवच्या बॅटमधून. सेकंड बॉल अगदी आपण पाहिला तर इथून सोहेलचा थेट शरीरावरती आदळलाय. पाठवरती आदळलेला बॉल लेग बॅटची 1 धाव 2 धावा धाव. ओपडल्यानंतर खाली राहिला वेगवान बॉल, तेज सरार गतिमान चेंडू इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. तो मात्र गोलंदाज सोहेलचा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. समरण डिलिव्हरी अगदी आपल्याला पाहायला मिळतीये. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर जे काही कमबॅक केलाय, अरे कमबॅक अगदी आपण पाहताना की ते डॉट बॉलनच त्यानं केलाय. धावसंख्या अगदी जर पाहिली तर मात्र 5 ही धाव फलकामध्ये पाहायला मिळतीये. 58 धावसंख्येचा पाठलाग करते खानाव टीम. सॅकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज रुपेशला. फुललेंचा बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. मिडॉन मधून फिल्डर अगदी बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एकच धाव. एका धावानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 6 वरती. 6 धावा धाव फलकावरती आल्यात.
ओ यावेळी देखील फुललेंचा बॉल अगदी आपण पाहता ड्राईव्ह केला शॉट एक्स्ट्रा कव्हरकडे धाव मिळते ती फक्त सिंगल आणि या सिंगलनं आता धावफलक जाऊन पोहोचलाय ते अगदी आपण पाहताय 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला 1 ओव्हरमध्ये 58चा पाठलाग करत असताना कार्नाव टीमची धावसंख्या आपण पाहताय ती मात्र बिनबाद 8 गौरव आणि त्याच्या साथीनं रुपेश हे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात 58चा पाठलाग करतात चौकार गौरवच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर रुपेश तो थोडंसं अगदी आपण पाहतो थोडंसं संयम दाखवतो शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतोय सिंगलनं स्ट्राईक गौरवकडे देतोय कारण की गौरव इथून मात्र चांगले स्ट्रोक खेळतोय जेवढे मोठे फटके खऱ्या अर्थानं आपण पाहताय पहिल्या 2 ओव्हरमध्ये इथून खानावळ टीमसाठी येतील तेवढं खऱ्या अर्थानं आपण पाहताय या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी ती मदत तर जरूर आपल्याला पाहायला मिळेल प्रयत्न चालू आहेत प्रयत्न नव्हे तर प्रयत्नांची परिकष्ठा मैदानाच्या आतमध्ये आता खानावळ टीमला इथून करावी लागेल कारण की 18 बॉलमध्ये तब्बल 50 या धावसंख्येची आवश्यकता आहे 18 बॉल 50ची आवश्यकता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रितेश ज्या रितेशला बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती गौरवनं परतवलं होतं तोच रितेश आता गोलंदाजी मार्कवरती आला आणि समोर ऑन स्ट्राईक आपल्याला फलंदाज इथून पाहायला मिळेल तो मात्र रुपेश नॉन स्ट्राईकवरती गौरव चला वेळ घेऊ नका जीवन 11 पाली टीम सचिनजी बैलमारे पुरस्कृत हा संघ आपण पाहताय पाली संघ म्हटल्यानंतर सचिन बैलमारे यांचं नाव सर्वप्रथम घेतलं जातं कारण की अगदी या संघाला ते पुरस्कृत करत असतात बरेचसे संघ ते पुरस्कृत करत असतात परंतु त्यांचा अगदी आपण पाहताय ओ यावेळी ऑन साईडला केल्या लॉंग ऑन कडे बॉल फिल्डर आहेत तोपर्यंत फक्त एकच धाव येते एका धाब्यानं आपण पाहता धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 9 वरती 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 58चा पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये एक चांगली मॅच एक चांगलं क्रिकेट तर जरूर पाहायला मिळतंय संघर्ष मित्रमंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व पहिल्यामध्ये चला वेळ प्रत्येक बॉलवरती खऱ्या अर्थानं तो वेळ घेऊच नका टीम मीटिंग करूच नका ओपनर्स एकदा आउटसाठी लेग स्टंप पंचांकडे अपील पंच सांगतात यस फलंदाज बाद टी फॉर टॅक जशास तसं प्रत्युत्तर ज्यावेळी अगदी आपण पाहताय गौरव गोलंदाजी करत होता त्याने रितेशची विकेट्स घेतली होती आता रितेश गोलंदाजी करतोय त्याने गौरवची विकेट्स घेतली आहे ओ यावेळी एक्स्ट्रा कव्हर मधून बॉलला काढला परंतु डीप मध्ये फिल्डर पकडली एक कॅच बॅक टू बॅक विकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी गेला काय आणि लगेच परतलाय काय फक्त हजेरी लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलंय तो बाद झाला आणि नवीन फलंदाज भावेश आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय या षटकातील 3 बॉल झालेत ऑन हॅट्रिक गोलंदाज रितेश हॅट्रिक बॉल ओ यावेळी खोलात टाकला होता बाटची कडा घेतली आहे शॉर्ट फाईन लेकडे बॉल निघाला एक धाव कंप्लीट झाली आहे दुसरीचा प्रयत्न वेगानं धावतोय भावेश ओ पोहोचतील का पोहोचलेत एसटी रक्षक त्या ठिकाणी अगदी आपण पाहतच नव्हते नॉन स्ट्राईक केनवरती अगदी जर पाहायला गेलं तर रुपेश पोहोचला देखील नव्हता अगदी अर्ध्या विकेट्स वरतीच होता आणि तिथून मात्र ती रनआउटची संधी होती परंतु पुढे लक्षच नव्हतं त्याच्यामुळे 2 धावा कंप्लीट आणि 2 धाब्यानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 11
11 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना खॅनाव टीमच्या पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंच इथून सांगतायत की मात्र लेग बायची ती सिंगल आली आहे आणि या सिंगलला एक धाव तर जरूर धावफलकावरती ॲड होईल आणि धावफलक आता पाहता ते मात्र 12. सिंगल डबलनं जास्त काही फरक पडणार नाही आहे. तुम्हाला मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. तुम्हाला एकात दोन मोठा फटके तर मारावेच लागतील प्रतिषटक ही सरासरी राखण्यासाठी आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तसा करावा लागेल रुपेश आणि त्याच्या साथीनं भावेशला. परंतु रितेशची जी गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त चालू आहे. फुललेंचा बॉल बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये बॉलला फील्ड केलाय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर कॅनाव टीमची धावसंख्या पाहायला मिळते आहे ती मात्र 2 बाद 12. 2 बाद 12. 58चा पाठलाग करत असताना इकॉनॉमिकल षटक प्रति षटक 6ची सरासरी जिथे मात्र अगदी जर पाहायला गेलं तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. पॉवर प्ले फटकेबाजी पॉवरफुल बॅटिंग करणं हे फार गरजेचं होतं. परंतु तिथे मात्र धाबा आल्याच नाही. तिथे मात्र अगदी आपण पाहताय डॉट बॉल आले. तिथे एक विकेट्स आली आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहतोय तो दबाव इथून मात्र खॅनाव टीमवरती जरूर पाहायला मिळाला. त्या दबावामधून बाहेर येताच आलं नाहीये. तो स्पष्ट अगदी मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली आहे जीवन 11 पाली टीमनं. जबरदस्त पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली तिथून धाबा जमा केल्या त्या 57 एक मोठी धावसंख्या उभारली आणि त्याच्यानंतर त्या धावसंख्येचा बचाव करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 12 धाबा खर्च केल्यात. एक चांगलं क्रिकेट तर जरूर पाहायला मिळत आहे. 12 बॉलमध्ये 12 धाबा 12 बॉल आणि आता 46 या धावसंख्येची आवश्यकता. ऑन साईडला या ठिकाणी हा फटका केला डीपमध्ये अगदी मिड विकेटला फिल्डर तोपर्यंत फक्त एकच धाव एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 13 वरती. आता 45 या धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत ते मात्र 11. 11 बॉल 45 धावसंख्येची आवश्यकता. इथे मिस टायमिंग आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पाठीमागे चाललेत. पकडली एक कॅच. आणखीन एक विकेट. फलंदाज रुपेश देखील बाद. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल होतील. ऑन स्ट्राईक स्वप्नीलला तुम्ही पाहताय 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता येणारे 10 बॉल 45 धावसंख्येची आवश्यकता. नेक्स्ट मॅच हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा खऱ्या अर्थानं एकीकडे खलापूर तालुक्यातील एक फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे देखील अगदी आपण पाहताय कनेक्ट झालाच नाहीये. बॉल थेट अगदी आपण पाहिलं तर शॉट थर्डमॅनकडे. पंच सांगतात बाईकची एक धाव एका धावेनं धावफलक 14. नेक्स्ट मॅच एकीकडे खलापूर तालुक्यातील बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS घेतलाय रिव्ह्यू घेतलाय आणि आता तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील. वेट साईडसाठी हाईट फॅक्टर या बॉलवरती आहे की नाही हे चेक केलं जात आहे. पंचांनी तर अगदी फेअर डिलिव्हरी दिली परंतु इथे आता त्यांच्या डिसिजनला चॅलेंज केलंय. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतायत. यशराज कन्स्ट्रक्शन जय हनुमान शेकिन चिंचवली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती कर्जत तालुक्यामधील भैरवनाथ सांची अशी मॅच फेअर डिलिव्हरी आहे. अगदी आपण पाहताय बाईकची एकच धाव येते. एका धाव्यानं धावफलक अगदी आपण पाहिलं तर 14. ऑन साईडला टर्न केलाय. ताकद होती या फटक्यामध्ये. बॉलला सरळ पाठवलाय. डीप स्क्वेअर लेग सीमा पार ठोकलाय षटकार.
व आणखीन एक लॉन्ग ऑन सीमा पर बैक टू बैक दूसरा धमाका, दूसरा षटकार. परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये, कारण की बॅक टू बॅक 2 षटकार आले. धावसंख्या फ्लाय होते, वेगानं चालली आहे ती मात्र 26 जावा धावफलकावरती आलात. ओ पुन्हा एकदा फुल टॉस बॉल लॉंग ऑन कडे, फिल्डर डाऊन दी बॉल, पकडली कॅच फुल टॉस वरती आणि ते मिळतीये विकेट ती मात्र भावेशची. ज्या भावेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 6व्या क्रमांकावरती राकेश आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रवीण. धावसंख्या धावफलकावरती 26 आहे आणि आता 6 बॉलमध्ये 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक बॉल हा सीमारेषा पलीकडेच मारायचा आहे. इथे पहिलाच बॉल शॉट फाईन लेगकडे, फिल्डर आहे डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप आणि तोपर्यंत मिळेल ती मात्र सिंगल. सिंगलना धावफलकात जाऊन पोहोचले 27. 5 बॉल 31 धावसंख्येची आवश्यकता. 5 बॉल आहेत, 31 ची आवश्यकता आहे. जीवनच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळालं. 2 षटकार आले भावेशच्या बॅटमधून, परंतु त्याच जीवननं भावेशला अगदी परत पाठवलं. ते प्रतिउत्तरच अगदी जबरदस्त पाहायला मिळालं आणि आता मात्र येणाऱ्या 5 बॉलमध्ये 31 धावसंख्येची आवश्यकता आहे ती मात्र कॅनॉ टीमला. चांगला बॉल, वेगवान बॉल, डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. डॉट बॉल नाही तर मात्र मोठे फटके हवेत कॅनॉ टीमसाठी. डॉट बॉलनं मॅच तुमच्यापासून अगदी दूर निघून चालली आहे. या मॅचवरती मजबूत पकड केली आहे जीवन 11. पाली टीमनं होते एसटी रक्षक थोडेसे स्किड झालेत. तोपर्यंत धाव एक सिंगल येते बाईटच्या लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आणि एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक आता 28 धावा धावफलकावरती. सुरुवात फार महत्वाची असते टार्गेटचा पाठलाग करत असताना. इथून देखील लॉंग ऑफ कडे आणखीन एक सिंगल. सिंगल न धावफलक 29. शेवटचे 2 बॉल ऑन साइडला टर्न केला बॉल. वाडिश लॉंग ऑन कडे बाउन्स करतोय बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. 5व्या बॉल वरती आलेला 33 धावा धावफलकावरती. टू बॅक आलाय चौकार. 9+4 धावा मिळतील 5. आता बॉल आणि धाब्यांमधलं अंतर या ठिकाणी कमी करतोय तो मात्र फलंदाज राकेश. 1 बॉल आणि आता 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच यशराज कन्स्ट्रक्शन, जय हनुमान शेकिन चिंचवली आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ सांडशी. शेकिन चिंचोली संघ मैदानाच्या